रजनीगंधा, ज्याला सुगंधराज असे म्हटले जाते, हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. आज आपण कर्नाटक राज्यातील दोड्डबಳ್ಳापूर येथील शेतकरी शिवप्पा यांच्याकडून या रजनीगंधा शेतीबद्दल जाणून घेऊयात. शिवप्पा या शेतीबद्दल माहिती देतात की रजनीगंधाची लागवड ही कंद वापरून करतात, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि फुलांची गुणवत्ता सुधारते. हे फूल उष्णकटिबंधीय हवामानात उत्तम वाढत असून 25 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान यासाठी योग्य ठरतं. रजनीगंधा लागवडीचा हंगाम मार्च ते एप्रिल आणि ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याचा असतो. या शेतीत सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा मानला जातो आणि कंपोस्ट व डिकंपोस्ट शेणखतामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. याशिवाय मल्चिंग आणि कंपोस्टिंग यासारख्या तंत्राचा वापर करून उत्पादन सुधारले जाते. रजनीगंधाची लागवडीनंतर 3 ते 4 महिन्यात फुलधारणेला सुरुवात होते, तर या फुलांची तोडणी सकाळी पहाटे 5 ते 7:30 दरम्यान केली जाते, कारण यावेळी फुलांमध्ये सुगंध जास्त प्रमाणात असतो आणि सकाळच्या थंड हवामानामुळे फुले ताजी व दीर्घ काळ टिकतात. त्यांना या शेतीतून दिवसाला 30 ते 40 किलो उत्पादन मिळत असून या फुलांना सरासरी 50 ते 100 रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. योग्य लागवड, देखभाल आणि कंदाच्या व्यवस्थित व्यवस्थापनामुळे रजनीगंधा फुलांची सतत उपलब्ध होत असल्याचे ते सांगतात. त्यामुळे रजनीगंधा हे वर्षभर उत्पादन देणारे निर्यातक्षम आणि नफ्याचे नगदी पीक आहे. योग्य हंगाम, खत व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन ही शेती केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकतो, असं शिवप्पा यांचं मत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजची ही रजनीगंधा शेतीबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.